झिरो आवर मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातमी दिल्लीतून। आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार नसल्याची शक्यता आहे। काल दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींमध्ये बैठक झाली होती। त्यातला तपशील आता एबीपी माझाकडे आला आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा निकालानंतर ठरणार आहे। याचा अर्थ असा की निवडणुकीआधी उद्धव ठाकरे किंवा अन्य कुठल्याही नेत्याला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्यात येणार नाहीये। दुसरीकडे ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा आज तिसरा आणि शेवटचा दिवस। आजच्या दिवशीही त्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरूच राहिला। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरेंनी केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली। तसंच केजरीवाल यांच्या आई वडिलांसोबत चर्चा केली। उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि संध्याकाळी काँग्रेसच्या सोनिया गांधी यांची देखील उद्धव ठाकरेंनी भेट घेतली। विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील मोर्चे बांधणी सुरू केली आहे। मात्र उद्धव ठाकरे फक्त महाराष्ट्राचा नाही तर देशाचा चेहरा झाले आहेत असं उबाठा शिवसेनेकडून सांगितलं जातंय। वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब एक फक्त राज्याचे नाहीत, एक देशाचं नेतृत्व म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे आणि हे सगळ्यांनीच कबूल केलं। कारण उद्धवजी ठाकरे साहेबांनी जो भारतीय जनता पार्टीविषयी एल्गार पुकारला तो आज देशात जाऊन पोहोचलेला आहे। दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कानावर गोळी गेलेली आहे। मला वाटतं येणाऱ्या काळात ती गोळी बरोबर भारतीय जनता पार्टीला उद्धवजींच्या नेतृत्वाखाली बसेल। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या याच दाव्यावर होता आपला दुसरा प्रश्न। तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न बघूया। उद्धव ठाकरे आता फक्त महाराष्ट्राचा नाही तर देशाचा चेहरा झाले आहेत। आमदार अंबादास दानवे यांच्या मताशी सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? उद्धव ठाकरेंच्या दिल्ली वारीवर महायुतीकडून टीका होणे हे अपेक्षितच। आज त्यात भाजपचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची भर पडली। आतापर्यंत मातोश्रीवर निर्णय व्हायचे, आता ठाकरेंनाही दिल्लीत जाऊन निर्णय घ्यावे लागतायत अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवेंनी दिली आहे। खरं तर 3 दिवसाचा जो दिल्ली दौरा होता, या दिल्ली दौऱ्यात ते कशासाठी गेले? आमच्या युतीच्या काळामध्ये अशा प्रकारचे जागा वाटपाचे निर्णय, निवडणुकीची रणनीती प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेपासून तर आत्तापर्यंत मातोश्रीवर ठरवल्या जायची। परंतु आता मातोश्रीतून बाहेर निघून राहुल गांधी आणि खरगेजीच्या दारात जाऊन उभं राहण्याची ही पाळी या राज्यातल्या जनतेने तुम्हाला खरं तर आणलेली आहे। आत्तापर्यंत तुम्ही असं म्हणत होते की महाराष्ट्र सरकार निर्णय करावा आणि तुम्ही आमच्याबरोबर आत्ता 2019च्या अगोदर सरकारमध्ये होते, तेव्हा सरकारनं जेव्हा निर्णय केला तेव्हा तुम्ही आमच्या सत्तेत सहभागी होते। खरं तर तुमच्या सरकारमधल्या मंत्र्याला तुम्ही त्याच वेळेस म्हणायला पाहिजे होतं की हा निर्णय आपल्याला करता येत नाही, तुम्ही काही सरकारच्या बाजूने उभे राहू नका, हा केंद्राकडे जाऊ द्या। तेव्हाही ते काही बोलले नाही। पण त्यांनी आपल्या सरकारमध्ये असताना, मुख्यमंत्री असताना असं म्हणायला पाहिजे होतं किंवा एखादा ठराव करून पाठवला पाहिजे होता केंद्राकडं की हा निर्णय आता केंद्रानं करावा। दोन्ही संध्या सोडल्या आणि आता वैफल्यग्रस्त अवस्थेत असताना ते आता केंद्राकडे बोट दाखवतात। काहीही झालं तरी केंद्राच्या नावानं बोटं मोडणे हा उद्धव ठाकरे साहेबाचा एक छंद झाला। पुढची घडामोड सुद्धा देशाची राजधानी दिल्लीतूनच आहे। संसदेत आज कांदा प्रश्नी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे खासदार आक्रमक झाले। गळ्यात कांद्याच्या माळा घालून खासदारांनी संसदेचं मकरद्वार गाठलं आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली। कांद्याला 35 रुपये किलो भाव मिळावा, कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी, नाफेड करून कांदा खरेदी करण्यात यावा
अशी विविध मागण्याही खासदारांनी केल्या आहेत. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, धैर्यशील मोहिते, निलेश लंके, राजाभाऊ वाजे यांच्यासह इतर खासदार उपस्थित होते. अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूयात. कांद्याच्या बाबतीत आंदोलन आम्ही संसदेसमोर मी असू, आमच्या नेत्या आदरणीय ताई असू आणि अनेक खासदारांनी मिळून आम्ही कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे या बाबतीत आम्ही आज संसदेपुढे आंदोलन करून आम्ही आमची मागणी मांडली. दिल्लीतील घडामोडींनंतर आता आपल्या राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांकडे वळूयात. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आजपासून सुरू झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा 31 ऑगस्टपर्यंत चालणार आहे आणि त्याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणा झालेल्या लाडकी बहीण योजनेबद्दल दादांनी एक मोठी अपडेट दिली. लोकसभेच्या नामुष्कीनंतर महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि त्या माध्यमातून परत एकदा मतदारांच्या मनात वाईल्ड कार्ड एंट्री करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. ही योजना चुनावी जुमला नाही असा विश्वास देत अजित पवारांनी आपण 6,000 कोटींच्या फाईलवर कालच सही केली असल्याचंही सांगितलं. त्यामुळे 17 ऑगस्टपर्यंत लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता देण्यात सरकार यशस्वी होईल असं दिसतंय. काल मी 6,000 कोटी रुपयाच्या फाईलवर सही करून आज तुम्हाला भेटायला आलोय. ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत, तुमच्या अकाउंटला जाणार आहेत, तुमच्या खात्यामध्ये जाणार आहेत. ते पैसे कसे खर्च करायचे तुमचं तुम्ही ठरवा. विरोधक आमच्यावर टीका करतायत की म्हणे एक चुनावी जुमला आहे, हे तात्पुरतं आहे. मी माऊलींनी तुम्हाला सांगतो, तुमच्या ह्या सगळ्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, हे तात्पुरतं नाही. महायुतीचं सरकार पुन्हा त्या ठिकाणी आणण्याच्या करता तुम्ही आम्हाला पाठबळ द्या, आशीर्वाद द्या, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. कायम पुढं 5 वर्ष तुमची योजना चालेल, हा अजितदादाचा वाद आहे. आता अजितदादा काही करतायत म्हटलं की शरद पवार कुठे आहेत हा सवाल येतोच. दादांच्या जनसन्मान यात्रेची सुरुवात आज झाली तर उद्या शरद पवार आपली शिवस्वराज्य यात्रा सुरू करतायत. विषय पवारांचा सुरूच आहे म्हणून त्या संबंधित आणखी एक छोटी बातमी पाहूया. शरद पवारांनी ठरवलं असतं तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते असं वक्तव्य केलं आहे राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी. महायुतीत 80 ते 90 जागा लढवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असेल अशी माहितीही त्यांनी दिली. मनोज जरांगे बाबतच्या एका प्रश्नावर बोलताना राजकारणात जातीपाती चालत नाहीत, जमिनीवर उतरून काम करतात, ते निवडून येतात असं उत्तर आत्राम यांनी दिलं. वाटलं असतं तर मुख्यमंत्री अजितदादा केव्हा झाले असते, परंतु त्यांना कुठेतरी फार मोठा राजकीय दृष्टिकोनातून डावलण्याचा प्रयत्न साहेबांनी केलेला आहे. तितकं खरं आहे. आपण पाहतो की इतकं सतत आपण राष्ट्रवादीचे जास्त जागा असल्यानंतर सुद्धा आपण काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिला होता आणि त्या दृष्टिकोनातून कुठेतरी दादांना डावलण्याचा प्रयत्न घरातूनच झाला होता आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना खंत व्यक्त केलं ते काही खोटं नाही. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं जे विजन आहे, एक डॅशिंग लीडर आहेत, राज्यामध्ये जे सांगतात ते करतात. आता वेळ झाली आहे झिरो आवरच्या आजच्या भागातील दुसऱ्या प्रश्नाकडे वळण्याची. उद्धव ठाकरेंच्या संदर्भातील प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा बघूयात. उद्धव ठाकरे आता फक्त महाराष्ट्राचा नाही तर देशाचा चेहरा झाले आहेत. आमदार अंबादास दानवे यांच्या मताशी सहमत आहात का? काय म्हणतात येत महाराष्ट्राचे नेटकरी? पहिली प्रतिक्रिया आहे
एक्सची प्रतिक्रिया स्वप्नील थोरवे यांची. देशाच्या राजकीय पटलावर महत्त्वाच्या विविध मुद्द्यांना थेट हात घालत उद्धव ठाकरे सातत्यानं केंद्रातील सत्ता केंद्राला आव्हान देत आहेत. त्यामुळे देशातल्या राजकारणाचा ते महत्त्वाचा चेहरा आहेत. पुढची प्रतिक्रिया यूट्यूबवरून नरेंद्र पोळेकर. स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही, 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळता आले नाही आणि हे काय देशाचे नेतृत्व करणार, खोटं नॅरेटिव्ह पसरवत आहेत. पुढची प्रतिक्रिया यूट्यूबवर अरविंद मरुडकर. उद्धवजी जागतिक स्तरावरील नेते आहेत. त्यांना संजय राऊत आणि सुषमा अंधारेंसारखे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते मदत करतात. जगाला सध्या वर्क फ्रॉम होम वालेच पाहिजे. यूट्यूबवरून रणजित कदम. होय नक्कीच. फेसबुकवरून राजीव माळी. दिल्लीत काँग्रेसच्या पायावर लोटांगण घालायला गेले आणि म्हणे देशाचा चेहरा. उद्धव ठाकरेंच्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न बघूया. उद्धव ठाकरे आता फक्त महाराष्ट्राचा नाही तर देशाचा चेहरा झाले आहेत. आमदार अंबादास दानवे यांच्या मताशी सहमत आहात का? 29,000 मतं यूट्यूबवर. 73% म्हटलंय होय, 27% म्हटलंय नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. अडुसष्ट 68% होय म्हटलंय, 32% नाही. फेसबुकवर 2,500 मतं. बासष्ट 62% होय म्हटलंय, 38% नाही. एक्सचा कौल 53% होय म्हटलंय, 47% नाही. उद्धव ठाकरे 3 दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या आरक्षण बचाव यात्रेचा कालच समारोप झालाय. अजित पवारांनी जनसन्मान यात्रा आज सुरू केली आहे. शरद पवारांची शिवस्वराज्य यात्रा उद्या सुरू होतोय. भाजप आणि शिवसेना सुद्धा आपली रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. गल्ली ते दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सगळे पक्ष सज्ज झाले आहेत. सत्ता मिळवणे आणि सत्तेत जास्तीत जास्त वाटा मिळवणे यासाठी सर्वस्व झोकून नेते काम करताना, घाम गाळताना पाहायला मिळणार आहेत. बिगुल वाजला आहे. महाराष्ट्राचा रणसंग्राम सुरू होत आहे. येत्या 3 महिन्यात रणधुमाळी माजणार आहे. त्यात महाराष्ट्राच्या मूळ सुसंस्कृत विचारसरणीला फार जखमा होणार नाहीत याची काळजी आपले सगळे पक्ष घेतील. आणि आज सत्तेत येण्यासाठी जो घाम गाळत आहेत, जे झोकून देऊन काम करत आहेत, तसेच निवडून आल्यावर जनतेसाठीही करतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात. आणि 0 आवरमध्ये एक छोटा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर पाहायचं आहे रेल्वे आणि सैन्य दलानंतर सर्वाधिक जमीन ताब्यात असलेल्या वक्फ बोर्डासाठीच्या कायद्यात सुधारणा होणार का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.